मला ना आज ड्युटीहून आल्या आल्या अशी 2 गुलाबाची फुलं दिसली आणि ती मी पटकन देवासाठी घेतली. आज त्रिशा होती तिच्या पप्पांबरोबर घरी आणि ती पण गेलती ती शेतामध्ये. केलाय राणा सगळी कांदे वाहिली का? हा किती कांदे वाहिले? 2-3 पाट्या. लय जेवली का नाही रानात? का थोडंसं मी फ्रेश वगैरे पटकन झाले कारण त्रिशा आणि त्रिशाच्या पप्पांना लागली होती भूक कारण त्यांनी दिवसभर केलं तर शेतामध्ये काम. त्यांनी डबा वगैरे नेलता पण तरी पण काय भूक तर लागणारच ना शेतामध्ये काम वगैरे केल्यावर. आणि त्रिशाच्या पप्पांनी आणली होती शेतातली छान अशी ताजी वांगी. आणि मग काय ताजी वांगी म्हणल्यावर म्हणलं आता आज आपण वांग्याचीच भाजी करावी. आणि त्रिशाला ही वांग्याची भाजी खूप आवडते. वांग्याची भाजी करताना खोबऱ्याचा जास्त वापर करायचा म्हणजे आपली भाजी ना वांग्याची खूप छान लागते. आता मम्मी कसली मस्त भाजी केली. तुम्ही जर इकडे आला तर माझ्या मम्मीच्या हातची 2 नाही तर 5-10 दिवस खान तुम्ही वांग्याची भाजी. त्रिशाची ना स्वयंपाक करताना अशीच मध्ये मध्ये लुडबुड चालू असते आणि त्यातली त्यात वांग्याची भाजी म्हणल्यावर तर विचारूच नका. इकडे मला खूप सारी भांडी पडली होती त्यातली त्यात स्वयंपाकाची आणि डबे वगैरे चहाची सगळी एकदमच भांडी घासायला घेतली. नंतर जेवणाची वगैरे भांडी ही एकत्र जर घासली ना मला खूप कंटाळा येतो. तो ढिगारा बघूनच मला भांडी घासायला नको वाटतं. आणि रात्रीच्या जेवणाची भांडी मी कधी सकाळपर्यंत खरकटी ठेवत नाही. भले मला कितीही रात्री झोपायला उशीर जरी झाला तरी चालेल पण मी ती भांडी घासूनच झोपते. ओके सो बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.